हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध. मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो, मी वृषाली वीरा आपलं स्वागत करते आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनिरुद्धाच मोटिवेशनल चॅनल. कसे आहात सगळे? अपेक्षा ठेवते की तुम्ही सर्वजण खूप छान असणार आणि असावे तसे आपल्या बापूंच्या चरणी मी प्रार्थना करते. माझं चॅनल जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. तर आजचा आपला विषय असा आहे की आपल्याला ना काही वेळेला देवपूजा करत असताना झोप येते, जांभई येते किंवा अश्रू येतात. मला याबद्दलच्या कमेंट्स आलेल्या आहेत, त्याच्यामुळे मग मी आज आपल्या व्हिडिओसाठी हा विषय निवडला आणि याच्याबद्दल काही शंका माझ्या मते आहेत त्या या व्हिडिओद्वारे नक्कीच दूर होतील. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आजचा विषय जो आहे ना आपला की झोप येणं, जांभई येणं किंवा अश्रू येणं, ठीक आहे, ही नॉर्मल गोष्ट आहे. ही काय फार मोठं आपण काहीतरी पाप होतोय आपल्याकडून असं काही नाहीये. कारण की ज्या वेळेला माझ्यासोबत पण या गोष्टी व्हायच्या ना, त्यावेळेला मला पण स्वतःला खूप गिल्टी फील व्हायचं. ठीक आहे, की बापरे पूजा करत असताना मला जांभई येते, झोप येते. मला आता शिक्षक किंवा बऱ्याच लोकांना सुद्धा असं वाटतं बरं का की पूजा करत असताना जांभई येणं, झोप येणं हे पहिली गोष्ट ना एक आपलं असं वाईट वाटतं काही वेळेला आपल्याला की असं नको व्हायला. कारण की पूजा करणं किंवा देवाचं काही वाचणं तर ही तर खूप शुभ पवित्र गोष्ट असते. मग त्यावेळेला आपल्यासोबत असं का होतं? ठीक आहे, तर याच्यामागे घाबरण्याचं काही कारण नाही किंवा आपण काय खूप मोठं पाप होतोय आपल्याकडून असं नसतं याच्या मागे. ठीक आहे, त्याच्यामुळे ही शंका तुम्ही पहिले, बऱ्याच लोकांच्या मनात अशी शंका असते, ही शंका तर पहिल्यांदा तुम्ही मनातून काढून टाका. कारण की हे होण्यामागे म्हणजे पूजा करत असताना किंवा ग्रंथपठण करत असताना, काही वाचन करत असताना, मंत्र म्हणत असताना जर आपल्याला जांभई किंवा झोप येत असेल तर त्याच्या मागे दोन कारणं असतात. एक शास्त्रीय कारण पण आहे आणि एक आध्यात्मिक किंवा भावनिक कारण पण आहे, जे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि माझ्यामध्ये तुम्हाला नक्कीच आवडेल ते. तर आपण पहिल्यांदा ना भावनिक किंवा आध्यात्मिक कारण बघूया. ठीक आहे, तर काय होतं, बऱ्याच वेळेला ना आपल्याला झोप येते, जांभई येते, बरोबर आहे. तर ही झोप किंवा जांभई येणं किंवा पूजा करणं किंवा देवाचं काही करणं, शुभ गोष्टी करणं, ठीक आहे. आता देवपूजा करणं ही अतिशय शुभ आणि पवित्र गोष्ट आहे. ठीक आहे, बरोबर. याच्यासारखी पवित्र गोष्ट नाही की आपण प्रत्यक्ष देवांची सेवा करतो, देवांची आंघोळ घालतो, त्यांचा शृंगार करत असतो, हळद कुंकू वाहत असतो, आरती पूजा पाठ वगैरे करत असतो, बरोबर आहे. आणि हे करताना जर आपल्याला असं काही होत असेल, झोप येते किंवा जांभई येते, कंटाळवाणं वाटतं, तर असं व्हायला नको, बरोबर आहे. तर असं जरी होत असेल ना तरी घाबरायचं काही कारण नाही. मी जेव्हा माझ्यासोबत पहिले हे व्हायचं पण आता होत नाही, त्याच्यामुळे मी म्हणजे जेव्हा व्हायचं आणि आता होत नाही हा मधला जो गॅप आहे ना तो कसा भरून काढला हेच मी आज तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे आणि माझ्या मते ते तुम्हाला नक्कीच आवडेल. तर कसं होतं माहिती का, ज्या वेळेला आपल्याला देवपूजा करत असताना झोप येते, जांभई येते ना, तर त्यावेळेला काय होतं माहिती का, असं म्हणतात की त्यावेळेला आपल्यातले जे काही षडरिपू असतात ते बाहेर पडत असतात. ठीक आहे, त्यांना ते आपलं शुभ कार्य करणं, आपण काही मंत्र म्हणत असतो देवपूजा करत असताना, बरोबर आहे, काहीतरी एखादं स्तोत्र म्हणत असतो. आता मी तर रामरक्षा म्हणते पूजा, म्हणजे जशी पूजा सुरू होते तसं माझी रामरक्षा पण सुरू होते. तर मग समजा असं कोणी काय करत असेल म्हणत तरी पण येत असेल तर ते आपल्यातल्या जी काही वाईट गोष्टी असतात ना, हे जे षडरिपू असतात, षडरिपू म्हणजे काय तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर, हे जे आपले षडरिपू आहेत ना, जे कमी जास्त प्रमाणात आपल्यात असतात ते बाहेर पडत असतात. ठीक आहे, कारण की जिथे चांगली गोष्ट असते तिथे वाईट गोष्ट जास्त वेळ टिकू शकत नाही, एक त्या प्रकारचं. ठीक आहे, आणि या गोष्टी होण्यामागे किंवा हे झोप येणं, जांभई येणं, कंटाळवाणं वाटणं, याच्यात मागे सगळ्यात मोठी असते आपली नकारात्मकता, आपली निगेटिव्हिटी. ठीक आहे, काय होतं, दिवसभरामध्ये आपल्यासोबत अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात. काही वेळेला फॅमिली इश्यूज असतात, काही वेळेला बाहेरचे प्रॉब्लेम्स असतात, काही ना कामावरचे प्रॉब्लेम्स असतात, काही वेळेला आपल्याला गुणांचं टेन्शन असतं, बऱ्याच गोष्टी असतात, बरोबर आहे. तर याच्यामुळे आपल्या मनामध्ये कुठे ना कुठे निगेटिव्हिटी येत असते. असंच का झालं, तसंच का झालं, असं नको व्हायला होतं, असं कशामुळे झालं, हे संकट का आलं, हे टेन्शन का आलं. ज्या वेळेला आपल्या मनात हे विचार सुरू होतात ना, त्यावेळेला ती निगेटिव्हिटी आपल्या मनामध्ये घर करत जाते. ठीक आहे, आणि निगेटिव्हिटी म्हटलं म्हणजे वाईट विचार आले, बरोबर आहे, मग आपल्या मनात वाईट विचार येत असतात. सॉरी, आज जरा घसा खराब आहे. तर हे वाईट विचार आपल्याला ना चांगलं काम करू देत नाही, बरोबर आहे. आणि तुम्ही बघा, ज्या वेळेला आपण एकदम निगेटिव्ह असतो ना त्यावेळेला आपलं देवासाठी केलेली कुठल्याही गोष्टीत आपलं मन लागत नाही. मग ते तुमची देवपूजा असू देत किंवा मंत्रपठण असू देत किंवा
कुठले अध्याय वाचू देत, ग्रंथ वाचू देत किंवा असं कुठल्याही गोष्टीत माळा करू देत, गजर करू देत, असं कुठल्याही गोष्टीत आपलं मन लागत नाही. इव्हन मंदिरात सुद्धा आपल्याला जावंसं वाटत नाही. बरोबर आहे. तर हे त्याच्यामुळे होतं की ही जी निगेटिव्हिटी असते ना ती इतकी आपल्या मनात आपल्या जोर धरून असते किंवा घर करून बसलेली असते आपल्या रोजच्या रुटीनमधले, किंवा अजून आपल्याला बरेचसे इश्यूज असतात, फॅमिली इश्यूज असतात, इकॉनॉमिकली इश्यूज असतात, बऱ्याच गोष्टी असतात. त्याच्यामुळे जी निगेटिव्हिटी, जे नकारात्मक विचार आपण करतो, ठीक आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी होत असतात. तर आता ही निगेटिव्हिटी किंवा ही नकारात्मकता आपण कशी कमी करायची हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. की मी जो हा टप्पा पार केलेला आहे ना माझ्या बापूंच्या आशीर्वादाने, अगदी साध्या आणि सोप्या गोष्टी आहेत. तुम्ही फक्त मी जे सांगेल ना ते 15 दिवस करून बघा, नक्की तुम्हाला फरक पडेल. ठीक आहे. तर कसं असतं ना, जी निगेटिव्हिटी कशी असते, आपण खूप विचार करतो. बरोबर आहे. निगेटिव्हिटी म्हणजे काय, की आपण नकारात्मक विचार करतो, बऱ्याच प्रमाणात विचार करतो. आणि काही वेळेला काय होतं, जितक्या प्रमाणात विचार करायला पाहिजे त्याच्या कितीतरी पटींनी जास्त त्या गोष्टीचा आपण विचार करत असतो. ठीक आहे. इतके आपल्यामध्ये. आणि कसं असतं, जितकं आपण तिला कवटाळलं, निगेटिव्हिटीला, नकारात्मक विचाराला, हे असंच का झालं, हे तसंच का झालं, हे हा असं बोलला, तो तसं बोलला, हे असं झालं, ते तसं झालं, असं व्हायला नको होतं, या गोष्टीचं आपण जितकं जास्त त्याला रिवाईज करत जाऊ ना तितकं जास्त ते आपल्या मनात घर करत राहतं आणि आपली ती निगेटिव्हिटी, नकारात्मकता ती हळूहळू वाढत जाते. आणि मग देवपूजा करत असताना किंवा काही वाचत असताना, पठण करत असताना आध्यात्मिक, त्यावेळेला ती आपल्याला ते करू देत नाही, त्याच्यापासून दूर ठेवायचा प्रयत्न करते. बरोबर आहे. तुम्ही नेहमी बघा ना, चांगली गोष्ट करत असताना आपल्या मागे वाईट सांगणारे किंवा वाईट बोलणारे किंवा आपल्याला त्या चांगल्या गोष्टीपासून दूर करणारे लोक असतातच. बरोबर आहे. आपल्याला टोमणे टामणे देणारे. तर ती निगेटिव्हिटी ही अशीच असते, आपले पाय खिचत असते आपल्या चांगल्या गोष्टी करण्यापासून. बरोबर आहे. पण चांगली गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर या निगेटिव्हिटीवर आपल्याला मात करायलाच हवी. ठीक आहे. आणि एक सांगू का, जगात सगळ्या गोष्टींवर औषध आहे. ठीक आहे. जगात सगळ्या गोष्टींवर औषध आहे, कुठल्याही आजारावर औषध आहे. पण निगेटिव्हिटी या आजारावर अशी कुठली मेडिसिन नाहीये, अशी कुठली जडीबुटी नाहीये. निगेटिव्हिटीवर एकच रामबाण इलाज आहे, तो म्हणजे आपल्या परमात्म्याचं, आपल्या सद्गुरूचं नामस्मरण. आपल्या सद्गुरूच्या ठाई एकनिष्ठ असण्याचं नामस्मरण. ठीक आहे. तर ते जेव्हा असेल ना, ते जेव्हा आपल्याकडून होईल त्याच वेळेला आपण या गोष्टींपासून दूर राहू शकू, त्याच वेळेला आपण आपल्या षडविकारांपासून दूर राहू शकू. ठीक आहे. आता बऱ्याच वेळेला बरेच लोक करतात, तरी पण म्हणतात की अरे मला असं वाटतं, मला तसं वाटतं. हो, होतं ना, का होणार नाही. आपण मानव आहेत, आपल्या मनात वाईट विचार येणार. पण तुम्हाला एक सांगू का, ज्या वेळेला आपल्या या नामस्मरणामध्ये एक कंटिन्युटी येत राहते, सलगता येत राहते ना, त्यावेळेला या ज्या गोष्टी आहे, आपले षडविकार आणि आपली नकारात्मकता हे आपल्यापासून हळूहळू दूर जायला लागतात आणि आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी वाढत जाते. ठीक आहे. आता पॉझिटिव्हिटी वाढण्याचे मी स्वतः काही गोष्टी अवलंबल्या आहेत, ज्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ठीक आहे. आपल्या बापूंनी आपल्याला ज्या उपासना सांगितलेल्या आहेत रोज करायला, ठीक आहे, तर या रोज करायच्या उपासना कशासाठी सांगितलेल्या आहेत, या त्याच्यासाठीच सांगितलेल्या आहेत की आपल्या मनातली नकारात्मकता दूर व्हावी, आपण पॉझिटिव्ह विचार करायला लागावं, आपल्यातली पॉझिटिव्हिटी वाढावी आणि हे जे षडरिपू आहेत यांच्यापासून आपण दूर राहावं. त्याच्यासाठी एक कवच म्हणून आपल्याला या उपासना बापूंनी दिलेल्या आहेत की आपण चांगला विचार करावा, आपण सद्मार्गावर राहावं, आपण आपल्या परमेश्वराप्रती, आपल्या सद्गुरू प्रती एकनिष्ठ राहावं. हे आपण असं जरी राहिलोय तरी ज्या गोष्टी आपल्यासोबत घडणार आहेत त्या घडणारच आहेत, ज्या गोष्टी आपल्या प्रारब्धात लिहिलेल्या आहेत त्या होणारच आहेत. ठीक आहे. असं म्हणत नाही मी की आपण उपासना करतोय, आपण बापूंनी जे जे काही आपल्याला वाचायला सांगितले ते आपण वाचतोय, सगळं करतोय आपण. बरोबर, सगळं करतोय, A to Z जे बापूंनी सांगितले ते सगळं करतोय, मग माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम्स येणारच नाहीत, माझ्यावर संकट येणारच नाहीत, असं होणार नाही. ठीक आहे. आपल्या संकटांची 2 हात करण्याचं बळ आपल्याला या उपासनांमधून मिळणार आहे. ठीक आहे. जे आपण बापू मार्गावर आहोत, जे सद्मार्गावर आहेत, ज्या बापूंनी जे सांगितलेल्या गोष्टी आपण करणार आहोत ना, तर या संकटांसमोर खचून न जाता, पाय गुडघे न टेकता आपल्याला ते बळ येणार आहे या संकटांशी मात करण्यासाठी. ठीक आहे. या संकटांवर काय म्हणू आपण, विजय मिळवण्यासाठी. ठीक आहे. आणि हे केव्हा मिळवू आपण विजय, ज्या वेळेला आपल्या मनात पॉझिटिव्हिटी असेल, ज्या वेळेला आपण सकारात्मक विचार करत असतो, एखाद्या गोष्टीकडे आपण पॉझिटिव्हली बघू. त्याच्यामुळे काय होतं की त्या गोष्टीमुळे पॉझिटिव्ह आपण ज्या वेळेला असतो ना त्यावेळेला ना, तुम्ही बघा
जो माणूस पॉझिटिव्ह असतो ना, एखादी वाईट जरी गोष्ट घडली त्याच्याकडे सुद्धा तो पॉझिटिव्हिटीने बघतो. त्याच्यातून पॉझिटिव्हिटी म्हणजे काय, की याच्यातून आपण आता कसं उभं राहायला पाहिजे, खचून जातं कामा नये. निगेटिव्हिटी काय राहते माहिती का, जी आपल्याला खचवते, जी आपल्याला उभं राहायचं बळ देत नाही, ती निगेटिव्हिटी असते. जी उभं राहण्यासाठी जे आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात ते आपल्याला करू देत नाही, इव्हन आपल्याला सुचूच देत नाही की आता आपण काय करायला पाहिजे, गोंधळून टाकते, बरोबर, भरकटवून टाकते त्यावेळेला. तर सकारात्मकता आपल्याला तसं करू देत नाही. आपल्याला माहिती असतं की काही झालं तरी माझे बापू माझ्या पाठीशी आहे, माझे सद्गुरू माझ्या पाठीशी आहे. किती जरी संकट मोठं आलं तरी माझ्या प्रत्येक संकटापेक्षा माझा बापू मोठा आहे, त्याच्यापुढे ते संकट काहीच नाहीये, बरोबर आहे. तर ही झाली पॉझिटिव्हिटी. आणि ज्या वेळेला आपल्या मनात ही पॉझिटिव्हिटी घर करते ना, त्यावेळेला आपण त्या निगेटिव्हिटी पासून दूर राहतो. ज्या वेळेला हा मनात पक्का विश्वास असतो त्यावेळेला या गोष्टी आपल्यासोबत घडत नाही. खरंच तुम्ही करून बघा. आता बघा, बापूंनी आपल्याला बऱ्याच उपासना सांगितलेल्या आहेत. सकाळी उठल्यापासून आपण काय काय करायला पाहिजे. बापूंनी सांगितलं नाही की सकाळी उठा आणि माझंच करत बसा किंवा मी सांगितले ते करत बसत नाही. आपल्या रोजच्या गोष्टी करून किंवा आपली रोजच्या जबाबदाऱ्या पार पाडून सुद्धा आपण या बऱ्याच गोष्टी करू शकतो आहोत. शक्य आहे म्हणून बापूंनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपण त्या गोष्टी करायलाच, आपला प्रपंच सांभाळून आपण या गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे. तर याच्यासाठी मी स्वतः काय करते माहिती का, बापूंनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ना आपल्याला करायला त्या करते. वाचन झालं, काय झालं, सगळं झालं. आणि बापूंनी असं काही सांगितलेलं नाही आपल्याला, बरं का, की एका ठिकाणी बसा आणि मगच तुम्ही ते सगळं वाचा किंवा काय. आता बघा, बरेच पठण असतं आपलं, बरेच मंत्र आहेत, बरेच स्तोत्र आहेत, जसं रामरक्षा झाली, हनुमान चालीसा झाली, बाकी पण दत्तभावनी झाली, अशा ज्या बऱ्याच गोष्टी बापूंनी ज्या आपल्याला रोज किमान एकदा तरी वाचायला सांगितलेल्या आहेत, बरोबर आहे. त्या जर आपल्या तोंडी पाठ झाल्या तर आपल्याला बसून वाचायची गरजच नसते. आणि बापूंनी हे पण सांगितले की 24 तासांमधून तुम्ही फक्त 24 मिनिटं तरी देवासमोर बसा. तेवढा वेळ तर आपण नक्कीच काढू शकतो. ठीक आहे. म्हणजे ज्या गोष्टी मग आपल्या पाठ आहेत ना, त्या गोष्टी आपण स्वयंपाक करताना म्हणू शकतो. मी स्वतः पण तसं करते. ज्याला खरंच बसून करायला वेळ आहे ना, त्यांनी खरंच देवासमोर बसून, बापूंसमोर बसून करा. पण ज्याला तेवढा वेळ नाहीये की मी चला एवढा वेळ मी नाही बसू शकत आहे माझ्या बाकीच्या जबाबदाऱ्यांमुळे, तर काही हरकत नाही. बापूंनी आपल्याला ती सूट पण दिलेलीच आहे की नाही, बरोबर आहे. काम करताना तुमचं एखादं रामरक्षा तर आरामात, आता देवपूजा करत असताना माझी रामरक्षा आरामात होते, माझी दत्तभावनी आरामात होते, हनुमान चालीसा होऊन जाते, अनिरुद्ध चालीसा होऊन जाते. ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्या तोंडपाठ आहेत त्या काम करताना म्हणा. स्वयंपाक करताना आपण या गोष्टी म्हणतो, बरोबर आहे. तर स्वयंपाक पण चांगलाच होणार आहे. स्वयंपाकात त्या आपल्या सद्गुरूची कृपा आपल्याला प्राप्त होणार आहे आणि ते सगळेजण खाणार आहेत. त्याचा इफेक्ट त्यांच्यावरही चांगला इफेक्ट होणार आहे, बरोबर आहे. तर कसं, आता ह्या ज्या उपासना आहेत ना त्या ठीक आहे, त्या आपल्या त्या होऊन गेल्या. जे आपलं पाठ नाही आहे ते आपण बसून नक्कीच म्हणा, त्याच्यात अर्धा तास नक्कीच जातो जर जे पाठ नाहीत त्या गोष्टी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यामध्ये निगेटिव्हिटी केव्हा येते, ज्या वेळेला आपलं डोकं ना रिकामं म्हणजे आपल्याला विचार करायला वेळ असतो, बरोबर आहे. समजा आता काही काम नाहीये, मग आपण काय करू, बसू. मग काय ते म्हणतात ना, रिकामं डोकं सैतानाचं घर, त्या टाईपमध्ये. मग तेव्हा आपल्या मनात विचार येत असते. मग आपल्याला जर माहिती की मला हा इतका वेळ भेटतोय, ठीक आहे, तर मी त्यावेळेला माळा करेल. ठीक आहे. त्यावेळेला माळा करत बसायचं आणि टार्गेट ठेवायचं रोज. मी तर टार्गेट ठेवते की नाही, मला आज हे कंप्लीट करायचंच आहे. त्याच्याशिवाय बघा, ध्येय असल्याशिवाय माणूस पुढे जात नाही, हे पण तेवढंच खरं आहे, बरोबर आहे. तर टार्गेट ठेवायचं, आज माझं बाकी सगळं जबाबदाऱ्या, घरच्या जबाबदाऱ्या, बाकीच्या बापूंनी जे वाचन सांगितलेलं आहे ते सुद्धा, ठीक आहे, ते करून मला आज 2 माळा करायच्या आहेत, मला आज 5 माळा करायच्याच आहेत. त्यावेळेला तुमचा हा जो वेळ असतो ना, ज्या वेळेला आपण वाईट विचार करतो, तो वेळ त्या नामस्मरणात जातो. ठीक आहे. नामस्मरणात जाईल, आपल्या माळा पण होतील, बरोबर आहे. म्हणजे आपला जो वेळ आहे ना तो सत्कारणी लागतो आणि तेच आपल्याला करायचं आहे. मी पण तसंच करते. बाकीचं वाचन झालं ना की चला थोडासा जरी वेळ असेल ना तरी डायरेक्ट नामस्मरण मंत्र गजर करायला सुरुवात करते. आणि बापूंनी आपल्याला ती सूट पण दिली, काउंट करा फक्त तुम्ही, बरोबर आहे. मग तुम्ही झाडू मारताना सुद्धा काउंट करू शकतोय आपण. अजून काय पाहिजे आपल्याला, बाकीच्या घरातले काम करताना आपण काउंट करू शकतोय. अशा तर 16 माळा तर सहज होऊन जातात. ठीक आहे. मी विचार करते की पहिल्यांदा मी जेव्हा सुरुवात केली ना की आज इतक्या माळा करायच्या आहेत, मग आज जर 5 माळा माझ्या कंप्लीट होत आहेत ना, उद्या मी 6 करणार आहे. 2-3 दिवस 6 झाल्याबरोबर कंप्लीट. त्याच्यानंतर अरे मी आता उद्यापासून आहे ना 7 ते 8 माळा करायचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. असं करत करत तुमच्या 16 माळा हमखास होणार आहेत, खरं सांगते. आणि मला विचार करा, जर आपण आपल्या स्वतःला एवढं एंगेज ठेवलं चांगल्या कामामध्ये, नामस्मरणामध्ये, तर ती निगेटिव्हिटी तर कुठे, म्हणजे दूर दूरपर्यंत निगेटिव्हिटीचा प्रश्न राहणार नाही,
बरोबर आहे. आणि एवढं करून पण समजा काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात अशा नाही की आपल्याला थोडी नकारात्मकता येते, बरोबर आहे. काही संकट असतं किंवा काही गोष्ट अशी घडून जाते आपल्या आजूबाजूला की आपण लगेच शॉक होऊन जातो किंवा काय म्हणतो आपण त्याला, एखाद्या सदम्यात जातो. ती निगेटिव्हिटीच असते एक प्रकारची, ठीक आहे. पण त्यावेळेला काय होतं माहिती का, आपण त्याच्यातून लवकर सावरतो या गोष्टींमुळे. मी असं नाही म्हणत की आपण एवढं करून बापरे फक्त पॉझिटिव्ह, जरी चांगलं तरी झालं वाईट जरी झालं तरी आपण हसत असणार नाही, त्याचा परिणाम आपल्यावर होणार, पण त्याच्यातून लवकर आपण बाहेर पडणार, ठीक आहे. आपण त्याच्या मागचे कारण जाणून घेऊन त्या गोष्टीकडे सुद्धा आपण पॉझिटिव्हली बघणार, त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधणार, ठीक आहे. तर हे त्याच्यामुळे सांगते, निगेटिव्हिटी किंवा आपल्या षटरिपूंवर जर आपल्याला विजय मिळवायचा असेल ना, तर नामस्मरण हे सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे, जे कुठेही भेटत नाही, जे आपल्यालाच करावं लागतं, आपल्यालाच तयार करावं लागतं, बरोबर आहे. तुम्ही करून बघा, फक्त 15 दिवस या गोष्टी अवलंबा की मला आज सगळं करून मला माझ्या 16 माळा कंप्लीट करायच्या आहेत. आणि बघा तुम्हाला वेळ मिळतो का निगेटिव्ह विचार करायला? नाही मिळत. खूप जबाबदाऱ्या असतात आपल्या घरातल्या, येणारे जाणारे असतात, बाहेरच्या जबाबदाऱ्या असतात, घरच्या जबाबदाऱ्या असतात, मुलाबाळांचं असतं, बरोबर. आणि त्याच्यात जर पण आपण हे करत असू सगळं, तर कधी तुम्ही निगेटिव्ह विचार करणार आहे, कधी ती निगेटिव्हिटी आपल्या डोक्यात येणार आहे सांगा तुम्ही मला. थोडा जरी वेळ भेटला तरी अरे माझ्या ना 10-15 वेळा गजर होऊन जाईल, पटकन म्हणून मोकळून देत. कणिक मळताना सुद्धा तुमचे 15 ते 20 वेळा मंत्र गजर आरामात होतोय, बरोबर आहे. म्हणजे थोडी असेल तर, जास्त असेल तर जास्त वेळा होणार आहे ठीक आहे. तर सांगायचा उद्देश एवढाच की जरी तुम्हाला या गोष्टी होत असतील ना, तरी काही घाबरायचं कारण नाही, आपल्याकडून काही पाप वगैरे नाही होते. आता त्या गोष्टी होणार नाहीत याची काळजी आपण घ्यायची आहे. आणि त्याचा सगळ्यात साधा सिंपल मार्ग मी तुम्हाला सांगितलेला आहे, जो मी अवलंबलेला आहे, ठीक आहे. आणि आता काय होतं माहिती का, असं वाटतं उठल्यानंतर आता पूजा केव्हा करावी, बरोबर आहे. कारण की मला माहिती पूजा करत असताना माझं वाचून होणार आहे पटापट हे सगळं, त्याच्यामुळे ते एक म्हणजे ते वाचून होऊन जाणार आहे, मला रात्री शांत झोप पण लागणार आहे. ज्या वेळेला तुम्हाला खरं सांगते, ज्या वेळेला माझं हे वाचून होत नाही ना, एखाद्या वेळेला राहून जातं ना, मला लवकर झोप नाही लागत, की ती एक सवय होईल, काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, बरोबर आहे. आणि दुसरं कारण, आता हे झालं आपलं आध्यात्मिक किंवा भावनिक कारण. दुसरं शास्त्रीय कारण आहे की एखाद्या वेळेला मे बी जर आपण काहीतरी पूजा वगैरे करतो आहोत तर आपल्याला झोप येतं. त्यात असंही असू शकतं की आपल्याला थकवा असेल आपल्यामध्ये, आदल्या दिवशी आपल्याला जास्तीचं एक्झर्शन झालेलं असेल, जास्त धावपळ झाली असेल, थकवा आलेला असेल, इव्हन झोप नसेल झालेली पूर्ण, आपली बऱ्याच जबाबदाऱ्या असतात, काळजी असते, त्याच्यात झोप नसेल झालेली पूर्ण, बरोबर आहे. आणि अशा वेळेला काय होतं, ज्या वेळेला ना आपल्याला एक्झर्शन असतं, थकवा आलेला असतो, त्यावेळेला काय होतं की आपण ज्या वेळेला शांत बसतो ना, त्यावेळेला तो थकवा एक प्रकारे बाहेर निघतो आपला, जांभा येते, झोप येतात, आता काही नाही करावं बाबा, झोपून राहावं असं वाटतं. काय होतं त्यावेळेला, शास्त्रीय कारण म्हणजे आपलं शरीर थकलेलं असतं, आपला मेंदू थकलेला असतो, बरोबर आहे. त्याच्यामुळे झोप पूर्ण झालेली नसेल एखाद्या वेळेला, मुलांच्या म्हणजे काही वेळेला जागरण होतं, मुलांचे अभ्यास वगैरे असतात, काही बाकी जबाबदाऱ्या असतात, त्याच्यामुळे पण होऊ शकतं, ठीक आहे. तर घाबरायचं कारण नाही, नामस्मरण करा, झोप पूर्ण घ्या, बरोबर आहे. आणि मेन कसं आहे ना, आपण पूजा ही सकाळच्या वेळेला करत असतो, बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण झोपून उठल्यानंतर पूजेचा जो आपला वेळ असतो त्याच्यामध्ये फारसं अंतर नसतं, त्याच्यामुळे पण एखाद्या वेळेला त्यावेळेला झोप येत असेल. ज्या वेळेला आपली झोप होत नाही, आपल्याला थकवा असतो, त्याच्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी आपण कुठे फिरायला गेलेलो असतो किंवा आदल्या दिवशी काही धावपळ झालेली असते, तर आपल्याला झोप नाही पूर्ण झाली की आपल्याला दिवसभर वाटतं ते ना की मला झोपायची गरज आहे किंवा जांभळे येत असतात, तो पण एक मे बी तो पण भाग असू शकतो, ठीक आहे. असं जर कोणासोबत होत असेल तर झोप पूर्ण घेण्याचा प्रयत्न करा, नाहीतर मग नामस्मरण सगळ्यात महत्त्वाचा पर्याय तर आहेच आपल्याकडे, तो तर असाही आपण केलाच पाहिजे. आता अजून एक विषय आहे की पूजा करत असताना डोळ्यात पटकन पाणी येतं, रडावंसं वाटतं, ठीक आहे. त्या आपल्या सद्गुरूच्या फोटोकडे, मूर्तीकडे किंवा आपल्या देवघरात ज्या प्रतिमा असतात किंवा मूर्ती असतात त्याच्याकडे बघून एकदम आपल्या डोळ्यात पाणी. माझ्यासोबत बऱ्याच वेळेला तसं होतं. तर ते काय असतं माहिती का, तर ज्या वेळेला आपला सद्गुरू किंवा आपला भगवंत आणि आपण यांच्यात कुठलंच अंतर उरत नाही, जिथे एकरूप झालेले असतात ना, त्यावेळेला हे सगळं घडतं. तुम्ही बघा ना, एकदम आपल्या जवळची व्यक्ती जी आपल्या समोर अचानक येते अनवधानाने किंवा मे बी आपल्याला सरप्राईज द्यायला, तर कसं आपल्या डोळ्यात पटकन पाणी येतं का, तर ती फिलिंग असते ना की अरे माझी व्यक्ती मला भेटली, बरोबर. आपल्या मुलांना कुठेतरी जाऊ द्या वर्ष 2 वर्षासाठी आणि परत येऊ द्या आपल्या समोर,
तर आपण काय करू, ढसा रडू आपण, बरोबर आहे. तोच प्रकार असतो का, त्यावेळेला आपण एकरूप असतो एकमेकांसोबत, आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीसोबत आपण एकरूप असतो. पटकन आपण एखाद्या आपल्या जवळच्या व्यक्तीला बघितलं बऱ्याच दिवसांनी, बऱ्याच गॅप नंतर, तर आपल्या डोळ्यात चटकन पाणी येतं. ते आपले आनंदाश्रू असतात, बरोबर आहे. तर हेच आपल्या भगवंतासोबत सुद्धा आपलं व्हायला पाहिजे, ठीक आहे. आणि होतं ज्या वेळेला तुम्ही मनापासून जेव्हा आपल्या देवाचं करतात ना, किंवा आपण पूजा करतो, त्यावेळेला बघा तुम्ही आपल्या डोळ्यात जर पाणी आलं ना, समजून जायचं की आपण आपल्या भगवंतासोबत एकरूप होत आहोत, एकरूप झालेलो आहोत, ठीक आहे. बऱ्याच वेळेला आता माझ्या मुलीचं सांगते तुम्हाला मी, आम्ही म्हणजे खूप छान वाटले, ती फिलिंग असते ना ती खूपच वेगळी असते. आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो होतो मागच्या महिन्यात. तर दर्शन होत असताना ना, तिला तिची महादेवावर खूप श्रद्धा आहे. बापूंचं पण ती करते, नाही असं नाही, करते. बापूंवर पण तिची खूप श्रद्धा आहे, पण तेवढी श्रद्धा तिची महादेवावर पण आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे महादेवाचा विषय आला की ती खूप इमोशनल होते आणि तिचीच इच्छा होती की तिला त्र्यंबकेश्वरला जायचं आहे असं. तर आम्ही तिला नेलं त्र्यंबकेश्वरला, आम्हाला पण जायचंच होतं. तर त्या निमित्ताने बाबा तिला पण जायचंच आहे, तिची इच्छा आहे खूप असं. तर आम्ही गेलो. तर गेल्यानंतर जेव्हा दर्शन झालं, ती आम्हाला कोणालाच काही कल्पना नाही, अशी आपल्याला कशी ओढ असते ना. तर दर्शन झालं, ती बाहेर आली आणि बाहेर म्हणजे ती कंटिन्यू त्या मूर्तीकडे, शिवलिंगाकडे बघत होती. आणि तिथून जशी बाहेर जाईपर्यंत मान वळवून वळवून जोपर्यंत दिसत होती शिवलिंग, तो गाभारा दिसत होता तोपर्यंत ती बघत होती. आणि जेव्हा ती बाहेर निघाली, गाभाऱ्यातून बाहेर निघाली आणि बाहेर आली ना, ती खूप रडायला लागली. तर माझ्या मिस्टरांनी एकदम बघितलं, त्यांना वाटलं की काय एवढी का रडते बॉस. तर ती तिच्या पप्पांना बिलगली आणि इतकी रडली. तिला आम्ही विचारलं काय झालं, एवढं का रडते, कोणी म्हणजे आपल्याला लगेच शंका येते मनात, काय झालं, कोणी काही नाव घेतलं का, किंवा कोणी काही बोललं का तुला, किंवा काय असं. तर नाही म्हणे मम्मी, मला महादेवाला बघून आहे ना, महादेवांना बघून मला खूप रडावंसं वाटलं आणि असं वाटलं की माझ्या जवळच आहेत बॉस. असं म्हणजे असं वाटलं की जेवढी ओढ मला आहे ना महादेवांना भेटायची, तेवढीच महादेवांना सुद्धा होते आणि आज आमची भेट झाली बॉस. आणि त्याच्यामुळे मी खूप इमोशनल झाली आणि मला खूप रडायला आलं असं. तर हा एक भाव असतो, की ज्या वेळेला आपण आपल्या सद्गुरूंचा, आपल्या भगवंताचं मनापासून करतो ना, त्यावेळेला तो भाव असतो. आता तुम्ही किती जण बघा ना, तुम्हाला उदाहरण देते मी, आपण जेव्हा बापूंच्या इथे जातो, हरिगुरुग्रामला जातो किंवा आपलं गुरुक्षेत्रमला जातो आणि बापू येतात आणि बापूंचं दर्शन होतं, अक्षरशः लोक ढसाढसा रडतात, ठीक आहे. माझंही तसंच होतं. जेव्हा हरिगुरुग्रामला आपण जातो आणि बापू येतात, तिथे आपण बापूंच्या चरणांवर पाकळ्या टाकतो, फुलं टाकतो, त्यावेळेला तर म्हणजे काय करावं, विचारता येतच नाही मनात काही. असे फक्त असं वाटतं त्यावेळेला आपलं भगवंताकडे फक्त बघत राहायचं, त्याच्या एका नजरेची आपण भिकारी असतो, बरोबर आहे. असं वाटतं बापू माझ्याकडे बघा, ठीक आहे. आणि जोपर्यंत बापू बघत नाही तोपर्यंत बापूंवरून तर नजर हटतच नाही बिलकुलच, बरोबर आहे. डोळ्यात पाणी येतं अक्षरशः. तर तो भाव असतो आपला. ज्या वेळेला आपल्या डोळ्यात पाणी येतं ना पूजा करत असताना, त्यावेळेला आपण आपला भगवंत, आपला सद्गुरू, आपले श्रद्धास्थानी जे असतात ना, त्यांच्याशी आपण एकरूप होत असतो, ठीक आहे. आणि हे एकरूपता आपल्यात हवीच. चला तर मग मित्रांनो, आज पुरता एवढंच. माझ्या मते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. थोडा जरी आवडला असेल तरी प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा विषयासोबत. तोपर्यंत हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध. काही चुकलं असेल तर क्षमस्व.